नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। नेहमीप्रमाणेच क्वेश्चन अनालिसिस सिरीज आपण घेत आहोत आणि त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी आजचा हा आपला 41वा पार्ट आहे। तर यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नव्हते? तर याचं करेक्ट आन्सर आहे सुधारक। तर बघा, सुधारक हे फर्स्ट ऑप्शन आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू नाही केलेलं। तर त्यांनी जे सुरू केलेलं आहे ते कोणते कोणते आहेत? मग मूकनायक आहेत, जनता, समता, बहिष्कृत भारत, तसंच प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहेत। परंतु सुधारक हे जे आहे वृत्तपत्र, तर हे कोणी केलेलं आहे? आगरकरांनी सुरू केलेलं आहे। आगरकर यांनी अशा प्रकारे हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, डॅश डॅश सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर मुखपत्र सत्यशोधक समाजाचं आहे दीनबंधू, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे। तसंच फुले यांच्या समाज सुधारणांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, तसंच जाती निर्मूलन आणि शोषितांच्या प्रश्नावर लेखन करण्यासाठी हे अशा प्रकारे दीनबंधू वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जातं? तर करेक्ट आन्सर आहे प्रेमचंद्र रॉयचंद यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटलेलं आहे। प्रेमचंद रॉयचंद यांना मुंबई शेअर बाजार म्हणजेच बीएसई चे संस्थापक मानलं जातं। 1875 मध्ये स्थानिक दलालांना संघटित करून भारतातले पहिलं असं औपचारिक शेअर ट्रेडिंग त्यांनी सुरू केलं होतं। पुढचा प्रश्न पाहूया, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर हे जे ब्रीदवाक्य आहे ते गोपाळ गणेश आगरकर यांचं आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे आगरकरांचं ब्रीदवाक्य आहे। त्यांच्या तिखट व निर्भीड लेखनशैलीतून सामाजिक सुधारणांचं प्रखरपणे त्यांनी समर्थन केलं होतं, त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी वाक्य बोललेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराडजवळ डॅश डॅश या गावी झाला? तर यांचा जन्म टेंभू या गावी झालेला आहे। तर टेंभू कुठे आहे? कराडजवळ आहे टेंभू, आणि फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि पत्रकारितेत प्रमुख नेते म्हणून ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? तर हवाई परिवहनाची सुरुवात जॉर्ज लाईट यांनी केलेली आहे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर याचा करेक्ट आन्सर आहे रयतवारी जी पद्धत आहे। तर रयतवारी जी पद्धत आहे तिच्यामध्ये शेतकरीच जमिनीचे मालक बनलेले आहेत। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व यांनी केले होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन बेगम हजरत महल। तर यांनी 1857च्या उठावाचं लखनौ येथलं नेतृत्व केलं होतं। तसंच त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध प्रचंड प्रमाणात तीव्र लढा देखील दिला होता आणि या बंडाचं नेतृत्व त्यांनी सांभाळलं होतं। पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेवा क्षेत्र, म्हणजे थर्ड ऑप्शन। तर बघा, भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्र जे आहे ते सर्वाधिक वेगाने वाढत आहे, जसं की IT, बँकिंग, वित्त, दूरसंचार, पर्यटन आणि आरोग्य सेवेमुळे याचा GDP मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ देखील होत आहे। त्यामुळे सेवा क्षेत्र जे आहे ते GDP वाढीसाठी देखील महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये जलद गतीने वाढ देखील होत आहे। पुढचा प्रश्न पाहूया, रंगराजन कमिटी ही डॅश डॅश संबंधित आहे? तर रंगराजन कमिटी कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन इथे क्लिअर आहे आपलं, राष्ट्रीय बचत आणि गुंतवणुकीशी संबंधित रंगराजन कमिटी आहे। आणि गुंतवणूक दर, आर्थिक धोरण आणि विकासाशी संबंधित देखील आहे। तसंच अर्थतज्ञ डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? तर याचा करेक्ट आन्सर आहे रंगनर नक्स यांनी मांडलेले आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपले करेक्ट आहे। दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना नक्स यांनी मांडलेली आहे। उत्पन्न कमी असल्यामुळे गुंतवणूक कमी होते, परिणामी उत्पादकता देखील कमी होते आणि पुन्हा दारिद्र्य वाढतच राहते, अशा प्रकारे हे चक्र आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचे पूर्ण रूप सांगा? खूपदा विचारलेला प्रश्न आहे हा। नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया
थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन हे ION हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, कारण खूपदा इन्स्टिट्यूट असं आपण वाचतो आणि पटकन टिक करून येतो. तर त्याचं इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं त्याचं सेंटेन्स आहे हे. आणि 2015 मध्ये योजना आयोगाच्या जागी आधुनिक धोरण निर्मितीसाठी ही संस्था निर्माण करण्यात आलेली आहे. कधी? 2015 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिराकूड योजना निर्मिती ही डॅश डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे पहिली योजना. फर्स्ट योजना जी होती 1951 ते 1956 जी पहिली योजना होती पंचवार्षिक योजना, त्याच्यामध्ये हिराकूड योजना निर्मिती झाली होती. हिराकूड धरण व योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेचे फलश्रुती समजलं जातं. याच्यामध्ये सिंचन, पूर नियंत्रण आणि जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण महत्वाचं मानलं जातं. प्रश्न आहे, नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बघा, नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यात स्थित आहे. म्हणजेच आपलं पहिलं जे ऑप्शन आहे तेच करेक्ट आहे. अकोला जिल्ह्यात मेळघाटाच्या परिसरात हे नरनाळा ठिकाण स्थित आहे. तसंच सातवाहन ते मुघल काळापर्यंत विविध साम्राज्यांचं हे महत्वाचं एक दुर्गस्थान राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी वसलेल्या आहेत या नदीच्या तीरावर. तर बघा क्वेश्चन कसा विचारला, जगप्रसिद्ध जी अजिंठा लेणी आहे ती कोणत्या नदीच्या तीरावर आहे? पण सरळ सरळ न विचारता कसा विचारलाय? तर ही याचं करेक्ट आन्सर आहे वाघूर नदी, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अजिंठा लेणी वाघूर नदीच्या तीरावर बसलेली आहे. तसंच बुद्धकालीन प्राचीन चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकलेचे हे जागतिक वारसा स्थळ देखील आहे. खूप प्रसिद्ध देखील आहेत. अशा प्रकारच्या लेण्या जगात कुठेही पाहायला भेटत नाहीत. त्या आपल्या इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न आहे, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बसलेला आहे? तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन तापी नदी. तापी नदी जी आहे तिच्यावर उकाई हे धरण आहे आणि हे गुजरातमधील बहुउद्देशीय प्रकल्प आहे. तसंच सिंचन, जलविद्युत आणि पूर नियंत्रणासाठी देखील हे धरण अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे इंद्रावती. इंद्रायणी पण आहे ऑप्शनमध्ये, पण आपलं करेक्ट आन्सर आहे इंद्रावती. ही जी आहे ती भीमा नदीची उपनदी नाही. तर इंद्रावती ही गोदावरी नदी जी आहे तिची उपनदी आहे. तर इंद्रावती ही भीमा नदीची नाही. इंद्रायणी, नीरा आणि सीना या तिन्ही भीमा नदीच्या उपनद्या आहेत, फक्त इंद्रावती जी नाही. आता इंद्रावती नदी कुठे वाहते? तर बघा हा जो महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्राच्या अतिशय पूर्वेकडील भागात इथे अशा प्रकारे इकडून येऊन ही नदी वाहते आणि येऊन गोदावरीला नंतर मिळते. तर बघा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आंबा, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. पर्यावरणीय दृष्टीने पाहिलं तर तसंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि जंगलाच्या संरक्षणासाठी देखील हा महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे विदर्भ, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात दाट अरण्य आहे. वाघ, बिबटे, अस्वल तसंच इतर जंगली प्राणी देखील आढळतात. ताडोबा, अंधारी, मेळघाट, नागझिरा यासारखे मोठे अभयारण्य देखील इकडे विदर्भात असल्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला जंगले व प्राणी आढळून येतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे? तर बघा भंडारा जिल्ह्यातलं राष्ट्रीय उद्यान आहे आपलं नवेगाव. नवेगाव जे आहे हे भंडारा जिल्ह्यात आहे. नवेगाव उद्यान इथे तलाव, जंगले व विविध प्राणी पक्ष्यांचे अधिवास असल्यामुळे हे विदर्भातलं एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान मानलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश या विधेयकात संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे घटना दुरुस्ती विधेयक, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते संविधानात बदल करण्यासाठी विशेष प्रक्रियेने राबवलं जातं, त्यामुळे दोन्ही सभागृहात विशेष बहुमतानेच घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करावं लागतो. पुढचा प्रश्न पाहूया. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? तर याचं करेक्ट आन्सर आहे राष्ट्रपती, म्हणजेच थर्ड ऑप्शन आहे बघा करेक्ट. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार ही नियुक्ती केली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र व घटक राज्य यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी 1983 साली भारत सरकारने कोणत्या आयोगाची नेमणूक केली होती? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्वर्णसिंग आयोग.
म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना मान्यता दिलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे 22 भाषांना, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या भाषा देशातील प्रमुख भाषिक समूहाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे अशा प्रकारे इथे 22 भाषांना राज्यघटनेनुसार मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओची अपडेट भेटत राहील. थँक्यू व्हेरी मच.